भैया नमस्कार. नमस्कार. नाव सांग भैया तुझं. विशाल गणेश हडलहोळे. बरं, आज तारीख 14 जून 2025. आणि या ऊस तुमचं आता हे जे आहे ना 8,005 ऊस आहे बरोबर. याची लावण कधी झाली? 22 जानेवारी. 22 जानेवारी. ज्यावेळेस लावण झाली होती साधारण त्याच्या 2 महिन्यानंतर मी तुमच्या शेतात आलो होतो. त्यावेळेस तुमच्या ऊसाचा प्रॉब्लेम काय होता? उंची वाढणार गेली ती. हां किंवा ऊस बारीक होता. हां, फुटवा नव्हता. फुटवा नव्हता. हां, त्यावेळेस आपण तुम्हाला एक स्प्रे आणि एक डोस टाकण्यासाठी सांगितलं होतं. त्याच्या अगोदर पण तुम्ही खत टाकलं होतं. टाकलं कोणतं? 20-00 20-20-013. परत हां लिंबोळी पेंड हां, हे टाकलेलं होतं. 2-3 बरोबर, 2-3 खतं टाकलेले होते. त्यानंतर मग मी तुम्हाला ग्रो नायट्रोवर फवारणीसाठी दिलो. अगोदर फवारणी झाली, मग नंतर भूमी पॉवर खत आपण कोण्या खतामध्ये मिक्स केलं? 10-26 मध्ये मिक्स करून टाकलं. तर टाकून साधारण किती दिवस झाले? 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. तर टाकण्याच्या अगोदर ऊस कसं होता ना आता कसा आहे ऊस? टाकण्याचे ऊस पहिले ऊस जरा नव्हता, पण आता ते पिवळसर कलर होता, कलर ग्रोथ नव्हती. वाढलाय आता जर बघितलं तर हात जरा वर करा, साधारण 6 फुटाला ऊस आहे तुमचा आता, बरोबर आहे. आता वरची डेव्हलपमेंट झाली. खाली बसा. आता हे तुमच्या कांड्या आहेत, बरोबर आहे. आता ते कितीच्या कांडी टुचलून बघा बरं तिथं. हे कितीची कांडी आहे सध्याचे? सगळं ते पण आहे, त्याच्या मागं पण आहे. हां, साधारण याच्या अगोदर पण तुमच्याकडे ऊस होतं. त्या कांड्यामध्ये आणि या कांड्यामध्ये फरक? कांड्यामध्ये जाडी वाढली याची. हां, परत जरा फुटवे वक्कळ बरेच केले. पुढे बघ. आपण या असं चांगल्या ठिकाणी थांबलो असं काय नाही. सगळ्या ठिकाणी ॲव्हरेज आपल्याला जर बघितलं तर 6-7 फुटवे. हे ग्रीन प्लॅन कंपनीचं खत वापरल्यामुळं फायदा झाला आहे आणि तुमचं प्लॉट टेकअप पकडलं असं वाटतं का नाही? वाटते टेकअप पकडलाय. टाकतानाची मनस्थिती का होती? नव्हतंच मनात, पण आता ते हां, त्यावेळेस तुम्हाला पण लोक पण बोलताना बरेच लोक म्हणले ऊस मोडून टाका, करून टाका. हां हां, म्हणून शेवटी जरा बघावं ग्रीन आता 5 महिने 22 तारखेला होतील भैया, बरोबर आहे ना. आणि आज जर बघितलं तर हिरवीगार कळा आहे आणि काळोखी पण चांगली आहे. समाधानी तर आहात की? समाधानी आहे. ओके, धन्यवाद.